पुन्हा एकदा 500 रुपयाचा मानकरी स्वप्नील बाबा पाटील यांच्याकडून जितूला 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. दुसरा चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. त्याला हा चेंडू महत्वाचा आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. वाईट सोडण्याचा एक रचनात्मक खेळ दाखवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जाऊन सगळी यष्ट्यांना आणि 200 रुपयाचा मानकरी विक्रम सॉरी या विकेटसाठी 500 होते. विक्रम पुजारी अण्णा यांच्याकडून शेवटच्या चेंडूवरती वैभव पाळणा वेटरतोय. 500 रुपयाचा मानकरी संग्रामबाई बुले यांच्याकडून 200. तब्बल हा एक चेंडू 700 रुपयाचा मिळतोय वैभव पाडवे यांना. खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन श्री स्पोर्ट अँड हार्ड लक गणेश नगर. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. घेऊया एक ब्रेक. ऐक्या संगीत. चला कोण आहे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी? श्री स्पोर्ट वर्सेस गणेश नगर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. कोणीही बघत नाही म्हणजे लो स्कोरिंग मॅच झाली का त्यांना वाटते की आता कोण असं ठरणार नाही. कोण असेल मॅन ऑफ द मॅच चा मानकरी श्री स्पोर्ट्स मधून? अण्णा कोण रे का मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय ज्याने त्याच्या वैयक्तिक षटकात फक्त 2 धावा दिल्या. पॉवर प्लेच्या षटकात कुणाल मागे नको बघू असा ऐकून एक शशांक थांबलाय तर मागे यायचंय. जाता जाता थांबला मागे फिरायचंय. शशांक ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. पॉवर प्लेच्या षटकात फक्त त्यांनी वैयक्तिक 2 धावा खर्च केल्या असा शशांक ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन शशांक. खूप सुंदर षटक हाताळलं. 24-25 ची मॅच सुद्धा काढता येते गोलंदाज त्यांनी दाखवलं. कॉंग्रॅच्युलेशन शशांकदा. एक खूप सुंदर षटक हाताळलं. पॉवर प्लेचा षटक हाताळत होता. त्या पॉवर प्लेच्या षटकात फक्त वैयक्तिक 2 धावा खर्च केल्या आणि गणेश नगर या संघाच्या फलंदाजाला कुठेतरी बांधून ठेवलं. 24-25 ची मॅच आपण शुक्रवारच्या दिवशी बघितलं. अशीच मॅच झालेली नेमा बॉयज आणि पांडवाज मध्ये. तिकडे सुद्धा नेमा बॉयजनी मॅच काढून दाखवली 24-24 मध्ये. आणि आजच्या दिवशी बघितलं तर ही मॅच गणेश नगर वर्सेस श्री स्पोर्ट्स मध्ये झाली. तर तिकडे सुद्धा श्री स्पोर्ट या संघाने 24 चेंडूमध्ये 25 धावा यशस्वीरित्या रोखल्यात. कमी पडला गणेश नगर हा संघ. हार्ड लक तुमचं पण तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शशांक ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. खूप खूप अभिनंदन. खूप चांगली गोलंदाजी. सामन्याच्या दिशेने वळूया AMCC वर्सेस स्वास्तिक. पहिल्या चेंडूवरती समीरने यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात संकुच्या. चला ज्यांची HSC आणि SCC ची परीक्षा चालू आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पण SSC पण परीक्षा सोडून मैदानाच्या आतमध्ये गेम दाखवू नका. परीक्षा महत्वाची आहे. 10वीचं वर्ष एकदाच येतं. वारंवार वर्ष येणार नाही म्हणून. खेळाला महत्व द्या पण तुमच्या करिअरला सुद्धा महत्व देते. आणि काय चुकी झाली का? नाही. एक रे धाव्याने संतुष्ट. मॅच तर स्वराज काय घडले? गडी बाद आहे आणि गडी बाद हलका जा. चला विशाल जालकेनी जर का 6 चेंडूवर 6 चौकार मारले तर एक रन आहे का पंच? पहिल्या रनलाच आउट आहे की 1 रन आहे? दुसऱ्या रनला आउट आहेत ना? 1 रन आहे.
आणि गौरीशच्या माध्यमातून चुकी आणि चेंडू गेला सीमारेषा पार चौकाराला. कमांड डीजे. चला वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईड. चला धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि 7 धावा. आणि काय घडले ओव्हर थ्रोच्या या 5 धावफलकामध्ये ऍड होताना दिसतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता 5 ने पुढे सरकताना. 5 चेंडू 12 धावा. चला पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 1-4 14 धावा बोर्डवर लागलेल्या आहेत. बीव्हीए व्हॉलेंटियर फ्रंट कॅमेरा फ्रंटच्या दिशेने जो कॅमेरामॅन आहे आमचे प्रीत पाटील साहेब त्यांना पण चाय नेऊन द्या. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि आता जयचंद्र या विभागातून एक नावाजलेला एक अष्टपैलू खेळाडू लेदर विश्वात त्याचं नाव सुद्धा मोठं आहे. तो आपल्याला फ्रंटच्या दिशेने बघू शकता. कॅमेरामॅनची भूमिका निभावताना दिसते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाले 14. चला विशालच्या 5 बॉल 5 चौकारासाठी 500 रुपये लागलेले आहेत. मारेल का चालके. सुंदर क्षेत्ररक्षण. आणि टकाटक चौकार. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 22 रन ऑन बोर्ड. एमसीसी प्रतुला जाम लेट पाठवला वाटते. पॉवर प्ले साठी कॉल दिलाय डीजे. चला 22 धावा झाल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पिवळ्या पडद्याला जाऊन चेंडू सरळ आदळतोय.
Come on, DJ. थँक्यू. चला घाई करायचे, वेळेचं बंधन असते. 7 मिनिटं, किती मिनिटं झाले? 7 मिनिटं होऊन गेलेली आहेत. चला घाई करायची आहे, 7 मिनिटं उलटून गेलेली आहेत. पंचांचा वाईट इशारा. स्वराज्य प्रीमियर विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम स्वराज्य प्रीमियर लीग आजचा 5वा दिवस. हल्के हाताने खेळून काढले. यष्टीरक्षक स्वतः चेंडूवर येताना. चला प्रथमेश आला स्ट्रायकरती. प्रथमेशने जर लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर विशाल चालके याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सुंदर यष्टीरक्षक. चला पारितोषिक लागलेलं आहे प्रथमेश साठी, सुरत साठी पण. सूरजनी सुद्धा लगातार 3 चेंडूवर 3 पारितोषिक मारले तर तिकडून आता मार्केट वाढले. चालकेकडून साईडला गेलं 500 रुपये डायरेक्ट एएमसीसी या संघाकडून का. चला कोणत्याही खेळाडूने जर का 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर एएमसीसी या संघाकडून 500 रुपये. पहिला नाही नाही धावसंख्येचा विचार केला तर तिसऱ्या षटकाची समाप्ती. 26 रन ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. चला गोलंदाजी मार विचार केला तर डोंगरपाड्यातील एक अष्टपैलू गोलंदाजी मार होती पियुष. चला एएमसीसी संघ काय घडते, एकाकडून दुसऱ्याकडे गेला आणि त्याच्यानंतर तिसऱ्याकडे पियुषकडे आला यशस्वीरित्या. चला प्रथम मॅच साठी लगातार 3 चौकासाठी एएमसीसी या संघाकडून 500 रुपये लागलेले आहेत आणि विशाल चालके याच्याकडून वैयक्तिक 800 रुपये लागले. तब्बल 1000 रुपये 3 चौकासाठी प्रथमेश साठी लागलेले आहेत. घरी जाता जाता 1000 रुपये तरी घेऊन जाईल ना. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरा धाव पूर्ण होईल का. झाले झाले. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 28 रन बोर्ड. 2 चेंडू 28 धावा. 30 झाला तर 30. चला या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले प्रथमेशच्या बॅट मधून तर विशाल चाळके याच्याकडून 100 रुपये लागलेले असतील. 2 चेंडूवर 2 आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. प्रथमेश चंबूच्या दिशेने जाताना पुन्हा एकदा डीजेला संधी आले. कमांड डीजे. शेवटचा चेंडू आणि रोशनचा हेलिकॉप्टर शॉट दिसेल का. या शेवटच्या चेंडू जर रोशनने हेलिकॉप्टर चौकार मारला तर विशाल चालके यांच्याकडून 1000 रुपये आणि इकडे यष्ट्या उद्ध्वस्त. ज्यांच्या जागी पारितोषिक लावत होतो त्यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त होतात. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या आहे तिकडे 31 वर स्टॉप झाली. एक 32 धावाचं आव्हान असेल स्वास्तिक या संघाला. देऊया एकदा डीजेला संधी. कम ऑन डीजे.
यानंतर जी होणारी मॅच आहे श्री साई मावली नाना नानी बाग विरुद्ध श्री स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार टॉस्का बॉक्स मध्ये जायचंय. पपलू हात दाखवतोय उपस्थितीने टॉस्का बॉक्स मध्ये जायचंय. पर्याय चाललाय का? एक टार्गेट असेल 32 रनचे टार्गेट असेल 32 धावा. चला आघाडी करायचे आणि जे जे संघ क्वालिफाय झालं युट्यूबच्या माध्यमातून बघतायत त्यांनी पण 32 धावांचं आव्हान आहे 32. जे जे संघ क्वालिफाय टीम युट्यूबच्या माध्यमातून मॅच बघतायत त्यांनी सुद्धा ग्राउंडवर उपस्थिती लावायची आहे. टॉप 8 संघ अलिग्या त्यांनी घेऊन काढला फटका. एक धावेने धावसंख्या डिक्लेअर जून मध्ये श्री गणेशा होते स्वस्तिक या संघाचा 1 धावेने. आणि आर्चिसच्या यष्टा उद्ध्वस्त केल्या. रोशन याने आर्चिस तंबूच्या दिशेने जाताना कमांड डीजे Blue eyes, hypnotized, steady. Gotta be a rebel. I swear you be close to me. अकरा धावा 11. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झाली ती 11. पॉवर प्लेचा कॉल. चालक्याने जर डायरेक्ट हिट मारला तर 100 रुपयाचा पार्टी असेल डायरेक्ट हिटला. पण रनआउट गडी बाद झाला पाहिजे. एकेरी धावेने धावसंख्येत वर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 चेंडू 13 धावा. फुल टॉस चेंडू चेंडू गेला सरसी महाराष्ट्र पार. कमॉन डीजे जरा सा महसूस हुआ है लाइफ की गाड़ी ने कस के मारा. थँक्यू. 3 चेंडू 17 धावा. खेळाडू कक्षाकडे ट्रॅव्हल करताना चेंडू 4 चेंडू 18 धावा. षटकार चेंडू सर पिवळ्या पडद्याच्या बाहेर. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे तिथेच आहे. एक गडी बाद झालाय.
पाचचे चेंडू 18. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गौरीशच्या बॅट मधून पहिला चेंडू निर्धाव चेंडू सांगता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 वरती थांबली. दुसऱ्या षटकाची समाप्ती. देऊया एकदा डीजे ला संधी. मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख. बारा चेंडू 14 धावा पाहिजे असतील एएमसीसी या संघाला डिफेन्स करायला आणि स्वास्तिकाला चेस करायला. विशाल जालकेनी जर का डायरेक्ट हिट मारली तर प्रत्येक डायरेक्ट हिटला आणि जर का रनआउट झाला तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटची संधी. एकेरी धावेने संतुष्ट करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 2 चेंडू 20 धावा. नो चेंडूची सांगता. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पूर्णपणे प्रयत्न आणि 9+1. आता येणार चेंडू असेल फ्री हिट. पंच इशारा करताना फ्री हिट आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न शेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दिसलं. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू 23 धावा. चला 3 चेंडू 23 धावा झालेले आहेत. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि चुकीचं रूपांतर झालं. चेंडू गेला सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 27 धावा 27 रन ऑन बोर्ड. हलक्यातून खेळला फटका ही गेली धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 5 चेंडू 28 धावा 28 रन ऑन बोर्ड. 2 गडी बाद आहेत स्वास्तिक या संघाची. चांगला फटका. धावजीतची संधी. आता काय घडणार आहे? कोणाची विकेट गेले? जीतची का गौरीशची? चला 28 धावा झाल्या आहेत. 3 षटक पूर्ण झाले आहेत. गोलंदाजी मार विचार केला तर एक चेंडू 31 धावा. रन. हलक्यात आणि खेळून काढला फटका एकेरीने भर. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन बोलले 30-30. 2 चेंडू 30 धावा. वाईटचा इशारा. पंचांचा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अतिरिक्त पुढे सरकताना 31-31 रन ऑन बोर्ड. आणि चेंडू हलक्यात आणि गॅप मध्ये ढकलला. चेंडू गेला सीमा रेषा पार. कम ऑन डीजे.
ਤੂੰ ਚੰਡੀਗੜ੍ਹ ਤੋਂ ਆਈ ਨਹੀਂ ਤੈਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਹੱਥੇ ਪੜਦੇ ਨੇ ਖੜੇ ਚੁੱਕਾਂ ਵਿੱਚ ਸਫਾਈ